सर्वाधिक पगार असलेला शिक्षक वर्ग आहे असं जपानमध्ये आहे. जपानमध्ये सर्वाधिक पगार शिक्षकांना दिला जातो असं मी एक व्हिडिओ ऐकला. राहुल कुलकर्णी या पत्रकारांचा व्हिडिओ ऐकला. त्यांनी सांगितलं की जपानमध्ये राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षक हे महत्त्वाची भूमिका बजावतात, मुलांना शिक्षण देतात आणि राष्ट्राचे निर्मितीसाठी सहभाग घेतला जातो. या धर्तीवर ज्या व्हिडिओ ऐकल्यानंतर असं काही लक्षात आलं सैनिक समाज पार्टीच्या की या देशामध्ये सर्वाधिक भरडल्या जाणारा शिक्षक वर्ग, त्याला स्थानिक काही भुरटे असे नेत्यांचे बगलबत्ते वगैरे मास्तरड्या म्हणून पुकारतात आणि त्यांना आता 15-20 वर्षाची नोकरी झाल्यानंतरही एक परीक्षा ठेवण्यात आली. ती परीक्षा अनवॉन्टेड परीक्षा, तिचा पेपर पण लीक झाला. आता ही परीक्षा ठेवणारे कोण? या राजकारणात असलेले 90% भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे बगलबच्चे यांनीच ह्या परीक्षेचा लीक केला असेल, त्यांचा हात असेल, कारण त्यांना राजकीय सपोर्ट असतो. असे लोक करतात आणि त्याच्यामुळे जो राष्ट्र निर्मितीसाठी खरं योगदान देतो, खरा पाया बनवतो, तो शिक्षक वर्ग भरडला जातो. आता या शिक्षक वर्गाला न्याय मिळवून द्यायचा असेल, न्याय मिळवून देण्यासाठी सैनिक समाज पार्टीने कंबर कसली आहे. कारण सैनिक समाज पार्टी ही शिक्षकांना सर्वाधिक पगार आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे कोण यांची पेन्शन आणि कोण भरडलं यांना अपमानित करतं शिक्षकांना, तर जे लोक 5 वर्षासाठी आमदार खासदार राहिले तरी भली मोठा पगार घेऊन भली मोठी पेन्शन घेण्यास हक्कदार होतात आणि या शिक्षकावर अन्याय करतात. यासाठी सैनिक समाज पार्टीचं ध्येय आहे, उद्देश आहे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी आम समाजातील नागरिकांनी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याच्या ऐतिहासिक कार्याला हातभार लावावा, जेणेकरून हे सैनिक समाज पार्टीचं सरकार शिक्षकांना सन्मान देण्याचा कायदा बनवेल, शिक्षकांना भली मोठी पेन्शन देईल, जुनी पेन्शन देईल, भला मोठा पगार देईल, असा कायदा बनवण्यासाठी आम समाजातील जनतेने सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर जोडण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आम समाजातील नागरिक बदल घडवू शकतात. आम समाजातील क्वालिफाईड इंटेलिजंट नागरिकच बदल घडवू शकतात. दोज आर हॅव्हिंग रिस्पेक्ट टुवर्ड्स द शिक्षकांना सन्मान देणं ही काळाची गरज आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या हाताखाली शिकलेलेच मुलं हायली क्वालिफाईड होतात, परदेशात जातात, इंजिनियर होतात, डॉक्टर होतात, वकील होतात, प्राध्यापक होतात. अशा पेशातील शिक्षकांचा सन्मान करणं गरजेचं आहे आणि तो करण्यासाठी प्राथमिकता देण्यात येईल सैनिक समाज पार्टीचं सरकार आल्यानंतर. त्यामुळे आम समाजातील जनतेने छत्रपतीच्या नावाने सुरू केलेलं हे बौद्धिक आंदोलनाला साथ देण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे आम समाजातील जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.